कोणीकडनं आलाय? नाही नाही, गाव गाव माया चिंचणी. मायका चिंचणी. तुम्ही कुठल्या गावचे? आणि मग बैलाला घेऊन एवढ्या लांबून आलाय गाव आहेत, गाव मागत मागत असते. काय करायला? हेळवी आहे ना. हा, हेळवी. हेळवी. ते पूर्ण हे सांगता. तुम्ही कुठल्या गावचे? आम्ही इकडे निंबळकचे. लिंबळत तुमचं हेळवी चालत येते. चालत येते अजून तुमची बैलाशिवाय घरात येत नाहीत बाबा. नाही नाही, म्हणजे आता ही कितवी पिढी आहे तुमची? आमची आता 22-23 आहे. हा? जाधवांची किवडी गेल्यात, आमची बी तेवढ्या पिढ्या गेल्यात. मग आता मूळ मायका चिंचणी. खुद्द माया. मग ही बैलाला घेऊन हे असं एक एक गावात बांबोड बोलवडी आंधळी मग याला आराम बिराम आहे का नाही बैलाला? आता उतरले की परत उद्या सकाळी आधी मध्ये बस. मग सकाळी 6ला बसलो. त्याचं खाणं पिणं हा, कापरी अक्का वैरण कुठं जिथं थांबल तिथं? आहे तिथं. वैरण चिकार प्रत्येक रेत नियम होते. अच्छा अच्छा, पुरतं त्याचं काय चालतंय चालतंय. नाही तेवढं जप तुमची पुढची पिढी पण करणार का? करणार की. असं कसं हेळवी म्हणतो ना आपण त्याला, म्हणजे सगळं आपलं सगळं भावकी तुमचं किती वर्ष आधीचं? सगळं कुलस्वामी देव गोत्र किती वर्ष आधी? हे 1152च्या पुढचं 1152 पासून, तेव्हापासूनचा इतिहास सगळा आपलं. स्थायिक 1680 आहे वाजर 1680. स्थायिक. अरे बापरे. आणि मग 1100 पर्यंत कुठली गाव आहेत का आपली? आहेत की तुमच्या आता नागपूर नागदेऊळ ह्यांची, बिजापूर तुरवीला ह्यांची आहेत. हा, ह्यांची आता वाजर जाधव भावकी जितके आता आसदला म्हणा, औसुनला म्हणा, अडकाला. 1100 पासूनच. हो, हो. आता आमची अहो, झालं किती 1000 वर्षाच्या इसवी सन पूर्व. 27 पिढीचं रेकॉर्ड आहे. 27 पिढीचं. चालू आता 1680 पासून जी ती 12वी का 13वी पिढी आहे. बापरे बापरे. बंधून बघा, म्हणजे 1100 पासूनचा रेकॉर्ड. या एळवी म्हणजे एक पारंपरिक आपली एक पद्धत असते. सगळी आपली पिढी 10-12 वर्ष, किती 27 पिढी, 27 पिढीची रेकॉर्ड यांच्याकडे आहे. म्हणजे विचार करा, आपली मराठी कधीपासून आहे आणि महाराष्ट्र आपला कधीपासून आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.